प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्यावेळी एका शब्दात दिवशी येशू शेतांमधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्दात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्याने त्यास म्हटले, दावीद व त्याच्या बरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नये तरी याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू श्री ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, बाबिलॉन निर्वसनचा कारण काय होता? जे संदेष्टे होते त्यांनी असं म्हटलं की शाबत दिवसाचे भंग याचा एक कारण होता, आणि म्हणून शाबतचे पालन करणे केवळ एक धार्मिक प्रश्न नव्हता, तर राष्ट्रीय सुरक्षेचा एक प्रश्न होता. आणि म्हणून हे लोक आक्षेप घेतात. जेव्हा येशूचे शिष्य कणसे मोडून खाऊ लागले तेव्हा हे परुषी आक्षेप घेतात. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, येशू त्यांना उत्तर देतो. येशू त्यांना शिकवतो की शब्दाचा अर्थ काय आहे. शब्दाचा अर्थ आहे करुणा. शब्दाच्या दिवशी आपण करुणेचं माध्यम झालं पाहिजे आणि मनुष्याला या नियमापेक्षा महत्व दिलं पाहिजे. आणि दाऊद राजाच्या जे उदाहरण आहे, दाऊद राजा जेव्हा भुकेले होते, त्याच्या सैनिकांबरोबर ते मंदिरात प्रवेश केले आणि त्यांनी भाकर खाल्ल्या. हे भाकरी केवळ याजकांसाठी आरक्षित होते, फक्त त्यांच्यासाठी होते, तरी त्यांनी हे नियम मोडले, कारण त्यांनी मनुष्यांना जास्त प्राधान्य दिला नियमापेक्षा. नियम मनुष्यासाठी आहे, मनुष्य नियमासाठी नाही. पुढे जाऊन येशू सांगतो. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सुद्धा जेव्हा आपण पालकीय कार्य करतो, आध्यात्मिक कार्य करतो व इतर कार्य करतो, आपण मनुष्याला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, नियमाला नाही. यासाठी आपण तयार आहोत का? या प्रश्नावर मनन करू.